प्रत्येक पहाट हा निसर्गाचा एक चमत्कारच असतो. इतिहासातील जे काही महान व्यक्तिमत्वे होऊन गेली किंवा वर्तमानामध्ये सुद्धा जी माणसं यशाच्या शिखरावर आहेत, त्यांच्यामध्ये एक सवय जवळपास सारखीच होती आणि आहे, ती म्हणजे पहाटे लवकर उठण्याची, सकाळी लवकर आपली दिनचर्या सुरू करण्याची. मित्रांनो, बदल हा नेहमीच आतून येत असतो. तो काही आपल्या कपड्यांना चिकटलेला नसतो. तुमच्यात विधायक बदल करायचा असेल तर पहाटेसारखी सुंदर वेळ नाही. तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनकर्माला, जीवनरीतीला, तुमच्या स्वभावाला आतून बाहेरून डोळसपणे समजून घ्यावं लागेल. स्वतःमध्ये डोकावून पाहावं लागेल आणि असं फक्त पहाटेच शक्य आहे. पहाटे उठण्याच्या आणि उठल्यानंतर 1-1.5 तास स्वतःसाठी देण्याच्या एकाच सवयीतून आपण खूप काही, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसेल, ते मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला पहाटेचा 1 ते 1.5 तास हा निसर्ग सानिध्यात, एकांतात पायी चालणे, त्यानंतर योगाभ्यास करणे, हलका व्यायाम करणे, स्वतःच्या मनाशी आश्वासक संवाद करणे, आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मेडिटेशन करणे, ध्यानधारणा करणे यासाठी खर्च करायचा आहे. ही यादी जरी खूप मोठी वाटत असली तरी ती साधारण 1.5 तासामध्ये पूर्ण करणे सहज शक्य आहे. ही दिनचर्या सतत केल्याचे अकल्पित असे फायदे आपल्याला मिळतील. आपण मनाने अधिकाधिक कणखर आणि परिपक्व होत जाल. आपल्या स्वतःबद्दल, शरीराबद्दल आणि एकंदरीतच जगण्याबद्दल आपण सजग होत जाल. प्रत्येक नवी पहाट ही सृजनशील प्रतिभेसाठी नवीन संधी व समृद्धता बनत असते. प्रत्येक नवा दिवस विलक्षण तेजाने उजळून निघालेला असतो. पहाटे लवकर उठून जेव्हा आपण निसर्ग सानिध्यात फिरायला सुरू करू तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येईल. पहाटेची निरामय शांतता, मनाला आणि वातावरणाला भरून टाकणारी पक्ष्यांची विलक्षण सुंदर किलबिल, झाडांच्या पानाचे सळसळ करणारे आवाज, एकंदरीतच वातावरणाला भरून टाकत असलेले निसर्गाचे मधुर संगीत, क्षितिजावर पसरलेली सूर्याची कोवळी किरणे, त्यामुळे वातावरणाला आलेली सोनेरी कोवळी निरागसता, हा सगळा अनुभव आपण आपले डोळे आणि कान सताड उघडे असतील तरच सहज घेऊ शकतो. आपल्याला आयुष्यात दिव्यत्व निर्माण करायचे असल्यास आपण पहाटेचे कोवळेपण, निरागसता व निरामयता जपली आणि वाढवली पाहिजे. आपला पहाटे जो काही व्यायाम होईल त्या व्यायामाच्या दर्जावरून आपल्या दिवसाचा दर्जा निश्चित होत असतो. पहाटेच्या एकांतात, नीरव शांततेत आपण जे काही चिंतन करतो त्यावर पुढील दिवसाचीच नव्हे तर जीवनाची उभारणी अधिकाधिक नियोजनबद्ध होते, हे लक्षात घ्यायला हवं. परिपूर्ण असं काहीही नसतं. प्रत्येक पावलागणी स्वतःत अधिकाधिक सुधारणा करीत जाणं, अधिकाधिक तरल सावधान राहणं निगडीचे आहे, गरजेचे आहे. तरच आपण मोठ्या उत्साहाने व संवेदनशीलतेने जगू आणि हे फक्त पहाटेच शक्य आहे. आपल्या मनात विचारांचे एकही पान हलत नाही असे कधी झाले आहे का? मेंदूची संपूर्ण शांती आणि अशी शांतता व्यक्तीला फक्त पहाटेच मिळू शकते. आणि आपला मेंदू जितका शांत तितकी आपली अंतर्दृष्टी ही सखोल होत असते. पहाटेच्या निरामय शांततेत आपण दररोज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. असं म्हणतात की कृतज्ञतेतून विश्वास आकाराला येतो. कृतज्ञशील माणसं मोठ्या सकारात्मकतेनं चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा करत असतात. या पृथ्वीवर ज्या ज्या सौंदर्यपूर्ण व महाकाय गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ होऊन आपण या नियतिरूपी परमेश्वराचे आभार मानायला हवेत. कृतज्ञतेत राहणे हे जगातील सर्वात मोठे कलावैभव आहे. हृदयाने मोठ्या प्रसन्नतेने दिलेला हुंकार म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेमुळे माणसातला अहंकार निघून जातो. आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी, साधनं, माणसं, वेळ, जे जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद देणे अगदी काठोकाठ भरलेल्या प्रसन्न मनाने त्याबद्दल कृतज्ञ राहणे, यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्यातूनच आपण अनेक आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करू शकतो. आपलं लक्ष हे सुबत्तेकडे असायला हवं, न्यूनतेकडे नाही.
कुठला तरी शायर खूप सुंदर म्हणतो की खुदा का दिया हुआ बहुत कुछ है, लेकिन हम गिनती ही उसकी करते हैं जो हासिल न हो सका. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याला घेऊन आपण कृतज्ञ आणि समाधानी असायला हवं. आपल्याला जे काही करायचे आहे किंवा जे काही आपण करतो आहे त्याबद्दल आपण आपल्या मनाशी मोकळा संवाद करायला हवा. त्यासाठी एक योजना आखायला हवी, वेळ ठरवायला हवा, सतत स्वतःचं सिंहावलोकन आपण करायला हवं. भविष्याचं अत्यंत सुंदर आणि आश्वासक चित्र आपण आपल्या डोळ्यात पाहायला हवं. क्षणभर त्या कल्पनाचित्रात आपण रमायला हवं. आपले पहाटेचे क्षण हे रोजच्या दिवसाचे वैभव वाढवत असतात. त्यानंतर काही वेळ आपण मेडिटेशन, ज्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, त्यासाठी द्यायला हवा आणि तो सुद्धा दररोज न चुकता. ध्यानाचे अनंत असे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. तुम्ही तुमच्यात जेवढे खोलवर आत उतराल, स्वतःला कमालीच्या आत्मशोधकतेने व अंतर्मुखतेने अधिक जाणून घ्याल, तेवढे तुम्ही अधिक परिपक्व होत जाल. ध्यान तुम्हाला आतून परिपक्व बनवत असतं. स्वतःचा कायापालट करण्याची शक्ती स्वतःमध्येच उपलब्ध आहे. केवळ तुमच्यातच सर्व गोष्टीचे स्रोत आहेत. प्रेम, द्वेष, वैर, भीती, संताप आणि गोडवा हे सारे काही तुमच्यातच आहे. तुमच्यातच भव्य दिव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. सर्व भावना, कृती आणि विचार याचा आरंभ सुद्धा केवळ तुमच्यातच होऊ शकतो. केवळ तुमच्यातच उदात्तता सामावलेली आहे. स्वर्ग आणि नरक निर्माण करण्याचे सामर्थ्य देखील तुमच्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ तुमच्यातच वर्तमान आणि भविष्याला नियंत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला स्वतःला नीट समजून उमजून घ्यावं लागेल. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपण, प्रवास मग्नता आणि सततचा रियाज, अभ्यास तसेच आत्मशोधकता यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगाने प्रगती करतो. स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे म्हणजे हमखास यश मिळवणे होय. तुम्हाला निरोगी जीवनासाठी आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद.